नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आज अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि सोबतच जे आहे आनंदाची बातमी आहे। ठीक आहे, आज जे आहे आपल्याला आनंदाची बातमी मी सांगणार आहे। बघा, ई-केवायसी करत असताना आपल्याला ज्या OTP संदर्भात वेगवेगळ्या समस्या येत होत्या, आता या समस्यांवर जे आहे मार्ग निघालेला आहे आणि याबाबत एक मोठी अपडेट जी आहे ती सर्वांसमोर आलेली आहे। तर बघा, ई-केवायसी करत असताना काही जणांना जो आहे OTP येत नव्हता, तर काही जणांना OTP येऊन सुद्धा ऑप्शन येत नव्हतं। तर बघा, काही जणांना मात्र पात्र असून देखील यादीत समाविष्ट नाही अशा प्रकारचं जे आहे एरर येत होता। पण आता या सगळ्या समस्यांचं जे आहे समाधान होणार आहे, कारण की तेवढी महत्त्वाची अपडेट आज व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर बघा, काल रात्री उशिरा आदितीताई तटकरे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून जे आहे महत्त्वाची माहिती दिलेली आहे। ही माहिती ई-केवायसी आणि OTP संदर्भात आहे। 15 घंट्याखाली जे आहे आदितीताई तटकरे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून जे आहे सर्वांना काय सूचना केलेल्या आहेत बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली। महिला व बाल विकास विभागाच्या वतीने गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार आहे, या बाबतीत सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते। तर बघा, आता आदितीताई तटकरेंची ही ऑफिशियल पोस्ट आहे। त्यांनी ऑफिशियली आता सगळ्यांना सांगितलेलं आहे की ई-केवायसी करत असताना जे काही OTP रिलेटेड समस्या आहेत ते सर्व समस्यांचं निराकरण होणार आहे आणि सगळ्यांना जे आहे ई-केवायसी प्रक्रिया एकदम सुलभ करून देण्यात येणार आहे। तर बघा, आता व्हिडिओचा फार महत्त्वाचा पार्ट सुरू होत आहे। अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमधून मी देणार आहे। तर ई-केवायसी झाली नाही तर हप्ता मिळेल का? दुसरा जो प्रश्न आहे तो आहे सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की 2 हप्ते मिळणार का? तर बघा, पुढचा प्रश्न असा आहे की ज्या लाडक्या बहिणींचे वडील किंवा पती हयात नाहीत त्यांनी लगेच ई-केवायसी करायची आहे का? तर याचं देखील उत्तर आपण देणार आहोत। ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांनी जे आहे सध्याच ई-केवायसी करायची नाही, त्यांनी थोडंसं थांबायचं आहे। आत्ताच आदितीताई तटकरे यांनी सांगितलेले आहेत की आम्ही सूचना दिलेल्या आहेत, साईटमध्ये ज्या काही कमतरता आहेत त्या सर्व आम्ही भरून काढणार आहोत। ठीक आहे, लाडक्या बहिणींच्या ज्या काही समस्या आहेत त्याचे निराकरण करणार आहोत। त्यामुळे ई-केवायसीची साईट लवकरच अपडेट होईल आणि त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी दुसरा जो OTP तुम्हाला टाकायचा आहे त्यासाठी जे आहे तुम्हाला ऑप्शन देण्यात येईल। त्यामुळे त्यांनी जे आहे थोडंसं थांबायचं आहे, गडबड करायची नाही। गडबडीत एखाद्या वेळेस फॉर्म जो आपला रिजेक्ट होऊ शकतो, त्यामुळे गडबड करू नका, थोडेसे दिवस थांबा, 2 महिन्याचा कालावधी आहे। आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूयात। अनेक लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की ई-केवायसी केली नाही, समजा ई-केवायसी आमची झाली नाही तर आम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळेल का? तर त्याचं उत्तर आहे हो, तुम्हाला सप्टेंबरचा जो आहे हप्ता मिळणार आहे। कारण काय आहे की ई-केवायसी ज्यांची झाली असेल किंवा नसेल तरी त्यांचा हप्ता जो आहे रुकणार नाही, कारण की ई-केवायसी प्रोसेसला आपल्याला 2 महिने जे आहेत कालावधी देण्यात आलेला आहे आणि सध्या ही जी प्रक्रिया आहे ती प्रोसेसमध्ये आहे, बरोबर। तर मग आता यामुळे जे आहे लाडक्या बहिणींचा हप्ता रुकवण्यात येणार नाही। मग पुढे जे आहे लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की सर, सप्टेंबरचा जो हप्ता आहे, सप्टेंबर हप्ता कधी येणार आहे? तर याचं मी तुम्हाला सरळ सांगतो। बघा, आता जे मागच्या 2-3 महिन्यापासून काय होत आहे की हप्ता जो आहे फार लेट होत आहे। 10 ते 15 तारखेच्या दरम्यान जे आहे हप्ता वाटप होत आहे। मग याचा GR कधी येत आहे? तर याच्या 4-5 दिवस अगोदर म्हणजे 6 ते 7 तारखेच्या दरम्यान जे आहे GR येत आहे। तर आता सध्या आज किती तारीख आहे? आज जवळपास 4 तारीख आहे। तर मग आता जे GR आहे येणाऱ्या 1 ते 2 दिवसात जे आहे GR येईल। पहिले GR आल्यानंतर काय होतं, GR मध्ये अमाऊंटची तरतूद करण्यात येते। मागच्या वेळेस किती 344 कोटी मंजूर झाले होते, तर यावेळेस देखील बघावं लागेल किती जे प्रमाणात आहे अमाऊंट मंजूर होणार आहे। आणि मग जसा एकदा का GR आला की लगेच जे आहे 1 ते 2 दिवसात किंवा येणाऱ्या 2-3 दिवसात जे आहे पैसे वाटप सुरू होतं आणि मग पैसे वाटप सुरू झालं की ताबडतोब जे आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला जे आहे अपडेट मिळून जाईल। त्यामुळे जे चॅनलला आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा, अनेक लाडक्या बहिणींनी जे आहे कमेंटमध्ये मला विचारलं होतं, सर 2 हप्ते जे आहेत ते एकत्र मिळू शकतात का? म्हणजे काय, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता जे आहे आम्हाला एकत्र मिळणार का? कारण की सर, दिवाळीचा सण येत आहे आणि सणानिमित्त जसं सरकारने या अगोदर पण 2 हप्ते एकत्रित दिले होते, तसं आम्हाला यंदाही 2 हप्ते जे आहेत एकत्र देईल का सरकार? माझं जे उत्तर आहे ते नाही आहे। कशामुळे? त्याचे माझ्याकडे 3 कारणं आहेत।
आता बघूया 3 कारणं कोणतं आहे. बघा, पहिलं जे कारण आहे की हप्ता जो आहे 2 एकत्र मिळू शकत नाही. याचं पहिलं कारण म्हणजे बघा, ई-KYC प्रोसेस अजूनही चालूच आहे. ठीक आहे, पहिलं. आता ई-KYC प्रोसेस चालू असण्याचा आणि 2 हप्ते एकत्र देण्याचा काय संबंध आहे? तर बघा, ई-KYC प्रोसेस कशासाठी सरकारने चालू केली? तर सरकारच्या तिजोरीवर जे आहे अनावश्यक भार जो आहे वाढला होता. ठीक आहे, सरकारच्या तिजोरीवर भार वाढला होता. अनेक लाडक्या बहिणी अपात्र असताना देखील योजनेचा लाभ घेत होत्या. म्हणून मग सरकारनं काय केलं आहे की पहिले तर 26 लाख ज्या बहिणी आहेत त्यांना अपात्र केलं. यांना कसं केलं? तर यांना जे आहे अंगणवाडी सेविकांना घरोघरी पाठवलं, डेटा कलेक्ट केला. ठीक आहे, वेगवेगळ्या तुकड्या बनवण्यात आल्या आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे आहे 26 लाख महिलांना अपात्र करण्यात आलं. पण आता सरकार एवढ्यावरच थांबलं का? नाही, सरकारने अजून महिलांना अपात्र करण्यासाठी ई-KYC प्रोसेस आणली. आता याच्यामध्ये काय, 2.5 लाख उत्पन्न, ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे अनेक महिला आहेत. म्हणजे जवळजवळ मी तुम्हाला सांगतो बघा, 25 लाख तरी अजून महिला ज्या आहेत त्या अपात्र होऊ शकतात. कारण की तुम्हालाही माहीत आहे की आपल्या आजूबाजूला अशा अनेक महिला आहेत ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण काय आहे की मराठवाड्यात जे आहे पूर परिस्थिती निर्माण झाली. पाऊस खूप जास्त पडल्याने काय झालं, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. मग शेतकऱ्यांनी जे आहे सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती आणि या मागणीला उत्तर देत मात्र कालच्या दसरा मेळाव्यात जे आहे एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना शब्द काय दिला की दिवाळीच्या अगोदर जे आहे तुम्हाला सर्वांना आम्ही नुकसान भरपाई देऊ. त्यामुळे अजून हे एक प्रश्न प्रलंबित आहे. तर तिसरं महत्त्वाचं कारण काय आहे, तर लाडक्या बहिणींना जे आहेत मागचेच 2-3 हप्ते जे आहेत अजूनपर्यंत मिळालेले नाहीत. ठीक आहे, यांचे हप्ते जे आहेत प्रलंबित आहेत. काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना मात्र जे आहे मागचा हप्ता मिळालेला नाही. तर काही लाडक्या बहिणींना जे आहेत पात्र असून देखील त्यांचे हप्ते जे आहेत पेंडिंग आहेत. ठीक आहे, हप्ते पेंडिंग आहेत. मग या लाडक्या बहिणींची मागणी काय आहे की बाबा जे पेंडिंग आहेत पहिले हप्ते ते आम्हाला पहिले आमच्या खात्यात द्या आणि मग नवीन तुम्ही घोषणा करा. तर मला सांगा, सरकारच्या तिजोरीवर पहिलेच या 2-3 हप्त्यांचं जे आहे भार पडलेला आहे. आता दर महिन्याला जे आहे किती तरतूद होते बघा, GR ज्यावेळेस निघतो, GR मध्ये जे आहे प्रत्येक महिन्यासाठी जे आहे जवळजवळ 350 कोटी जे आहेत मंजूर होतात. मग मला सांगा की आता एवढ्या साऱ्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे हप्ते पेंडिंग आहेत, तर त्यांचे पैसे आणि परत या महिन्याचे पैसे आणि मग पुढच्या महिन्याचे देखील पैसे, तर सरकारच्या तिजोरीवर जे आहे 150 कोटी जवळजवळ जो आहे भार पडेल. मग सरकारला हे मान्य असेल का? नाही, अजिबात नाही. ठीक आहे, सरकार उलट हे काम करते की ई-KYCच्या माध्यमातून अजून लाडक्या बहिणींना कमी करायचं. म्हणजे काय होईल, पैसे कमी द्यावे लागतील हे बघत आहे सरकार. मग अशा परिस्थितीत सरकार कधीच तुम्हाला जे आहे 1500 + 1500 = 3,000 ठीक आहे असं जी अमाऊंट आहे ती येण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण की तुम्ही आता बघताल नोव्हेंबर नंतर जे आहे, आता समजा पहिले किती महिला ज्या आहे योजनेचा लाभ घेत होत्या, 2.5 कोटी पहिले या योजनेचा लाभ घेत होत्या. कशामुळे? तर निवडणुका होत्या त्यावेळेस सरसगट सगळ्यांना जे आहे देण्यात आले होते. मग तेव्हा त्यांनी एवढं टेन्शन घेतलं नाही, बघितलं नाही. पण हळूहळू ज्यावेळेस दर महिन्याला हप्ता देण्याची बारी आली त्यावेळेस सरकारच्या लक्षात आलं की आता हे प्रकरण खूप अवघड आपल्याला जात आहे. ठीक आहे, मग आता सरकारने काय केलं की मग आता अशी नियमावली आणली, वेगवेगळी नियमावली आणली आणि मग लाडक्या बहिणींना जे आहे ते कमी करण्याचं काम सरकारने सुरू केलं. तर बघा, आता जवळजवळ समजा पहिले किती समजा 2.5 कोटी होत्या, तर त्याच्यातल्या 26 लाखांना तर पहिलेच त्यांनी अपात्र केलं. वेगवेगळ्या माध्यमातून जसं अंगणवाडी सेविकांना घरी पाठवलं, डॉक्युमेंटची पडताळणी केली आणि पुन्हा मग आता काय ई-KYC केली. ई-KYC मधून पण आता जवळजवळ 50 लाख तरी महिला जे आहे अपात्र होऊ शकतात. मग एकंदरीतच काय आहे की सरकार जी संख्या आहे ती जवळजवळ 1 कोटीवरच आणतं बघा. 1 कोटीवर आणलं की मग सरकारला बी तेवढं सोपं होतं. कारण की आता मागच्या जे हप्त्यात आहे काय न्यूज आली ती 8,000 जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी जे आहे त्यांचा हप्ता बंद केला. तर सरकारला जवळपास 15 कोटी म्हणे फायदा झाला. ठीक आहे, एवढे पैसे सरकारचे वाचले. तर ज्यावेळेस समजा 70-80 लाख जर महिला जर अपात्र केल्या तर सरकारचे किती पैसे वाचणार आहेत? बरोबर, म्हणजे सरकारला जिथे 344 कोटी रुपये द्यायचे होते दर महिन्याला, फक्त मग 150 कोटी द्यावं लागतील. बरोबर, तर सरकारचा पूर्णपणे फोकस जे आहे ते आहे कमी करण्यामध्ये. ठीक आहे, लाडकी बहीण जे आहे कमीत कमी जे लाडक्या बहिणी आहेत त्यांनी योजनेचा लाभ घेण्याकडे. तर मग अशा परिस्थितीत फार चान्सेस कमी आहेत की तुम्हाला 1,500 + 1,500 मिळण्याची. ठीक आहे, तर तुम्हाला सगळं काही खेळ लक्षात आलेला आहे की सरकारचं मागं काय चालू आहे काय नाही.
तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण चर्चेत सहभागी होण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी मात्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.